हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिका वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, वासुदेव हरी वासुदेव हरी, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय त्वरी, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, साठविला हरी साठविला हरी, हृदय मंदिरे हृदय मंदिरे, हृदय मंदिरे हृदय मंदिरे, त्याची सरलीयर धार, त्याची सरलीयर धार, झालाच फळ व्यापार, झालाच फळ व्यापार, हारी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, त्याची सरलीयर धार, झालाच फळ व्यापार, झाला सफळ व्यापार, तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी, काही उरीने दे हरी, काही उरूने दे हरी, त्याची सरलीयर झार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार. सज्जन हो, आजची सेवा तुमच्या माऊली ज्योतिताईंची होती. दुपारी अचानक ताईने फोन केला, म्हणाले गोंगडे महाराज आज सेवा करता का? ठीक आहे म्हणे, सेवेसाठी सेवक झालो. कारण एवढी माणसं असून देखील आपल्या नशिबात भगवंताची कृपा होती. असो ओ सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, त्या न्यायाने आजची सेवा ताईची असल्यामुळे ताई म्हणले गोंगडे महाराज सेवा करा. ठीक आहे. म्हणजे आज सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा, चार चरणांचा सर्वांच्या परिचयाचा पाठाचा असा अभंग. कारण बघा, चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं जर हित कशात असेल तर संत साहित्य, कीर्तन, गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, प्रवचन, काकडा, जे जे काय भगवंतापर्यंत पोहोचण्याची साधना आहे त्यामध्ये आपलं हित आहे. मग ह्या जीवाला हित जर साधायचं असेल तर ह्या जीवानं नेमकं काय करावं? म्हणजे हा जो अभंग आहे तुकोबारायांनी मानवी जीवनाला आल्यानंतर ह्या जीवानं काय केलं पाहिजे, ह्या उपदेशक प्रकरणातील अभंग आहे. असो, कारण अभंग हे तुकोबारायांचे महाराज. कारण तुकाराम महाराज
ही साधी व्यक्ती नाहीये. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे वेम. कारण यमाला देखील घाम फुटायचा महाराज. तुकोबारायचं घाम घेतले, नाम घेतले, आपलं नाव घेतल्यानंतर असे तुकोबारायात आणि त्यांनी केलेले जे अभंग आहेत ते कधीही न भंग पावणार. आता तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयन, धन्य तुकोबा समर्थ याने केला हा पुरुषार्थ सांगितले महाराज. कारण जसे धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ आहेत, तसा तुकोबांचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. प्रत्येक जीवासाठी तुकोबारायचा अभंग आहे. तुम्ही व्यवहार म्हणा, कुठलाही शब्द जर घेतला आपण, संसारामध्ये घ्या, व्यवहारामध्ये घ्या आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी शब्द घेतला तर प्रत्येक शब्दाला किंवा प्रत्येक वाक्याला तुकोबारायचा अभंग आहे. ते प्रमाण मिळतं जुळतं होतं. तसं तुकोबाराया जन्माला आले कुठं? देहू गावी प्रकटला तो आत्मा संताचा, बांधिला सेतू अभंगाचा, बांधिला सेतू अभंगाचा. तुकोबारायाने जे 4,500 अभंग केले महाराज, ती आपल्यावरती झालेली फार कृपा आहे महाराज. त्यातून आपल्याला उतराई होता येणार नाहीये. पण कसं आहे, हे जन्माला येताना एक वर्ग असा आहे, एका वर्गाला जन्माला यावं लागतं. दुसरा वर्ग आहे तो येत असतो आणि तिसरा वर्ग आहे तो आणावं लागतो महाराज. हा जो जीव आहे आम्हाला ह्या मृत्यू लोकांमध्ये ह्या पृथ्वी तलावर यावंच लागतं. संत हे येत असतात आणि भगवंताला आणावं लागतं. या 3 गोष्टी लक्षात ठेवा महाराज. पण हा जीव त्या मृत्यू लोकात आल्यानंतर या जीवाचं मुख्य ध्येय काय असेल? हा जीव ज्यावेळी आईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेला जो देव काय म्हणतो, जीव जन्म दुःखाचं दुःख घालवायचं असेल तर आपणाला मनुष्य जन्म लक्षात घ्या. म्हणून हा जीव ज्या टायमाला आईच्या उदरात असताना तो काय म्हणतो, एक वरी केळ एक वेळा करत आम्हा दुःखा वेगळे. या दुःखातून, त्या ज्या गर्भाच्या संकटातून काय कर, मला मुक्त कर. आणि या गर्भवासनेतून किंवा त्या गर्भातून मला काय कर, बाहेर काढ. मी काय करीन, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. त्यावेळेला आपण भगवंताला आईच्या उदरामध्ये असताना वचन दिलेलं होतं महाराज. काय वचन दिलं होतं? आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. मी काय करीन, त्या मनुष्य देहाला आल्यानंतर मी काय करीन, रात्रंदिवस काय करीन, तुझं नामचिंतन करीन. पण काय झालं महाराज, त्या जीवाला हा मायेचा वारा लागला आणि जीव तो नाम घ्यायचं सोडून कोहम कोहम कोहम, इतका जीव मायेच्या वारा लागल्यानंतर हा जीव लगेच म्हणायला लागला, मी कधी म्हणलो, मी कधी कोहम कोहम. म्हणून त्या जीवाला विसर पडलेला होता. त्या विसर पडलेली जाणीव करून देण्यासाठी हा जीव संताकडे जातो. म्हणून हा जीव येत असतो आणि आलेल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी संत हे येत असतात. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे कष्टविती परोपकारी महाराज. कारण आपण फक्त विचार आपला बायका आणि मुलांचा करतो, पण संत हे संपूर्ण जगाचा विचार करतात. संत ही अशी व्यक्ती आहे, कारण त्यांना काय नाही, विश्वचे माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. म्हणून संत हे चालतं बोलतं दैवत आहे महाराज. म्हणून आपलं हित कशात आहे हे फक्त संत तुम्हाला दाखवून देतात. म्हणून तुकोबारे सांगतात, साठविला हरी ही हृदयी मंदिरी, त्याची इसरली येरझार, झाला सफळ व्यापार. जर आपण जन्म आणि मृत्यू जर घालवायचा असेल तर या जीवानं काय केलं पाहिजे महाराज? भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. पण खरंच हा जीव नामचिंतन करतो का महाराज? लक्षात घ्या, नामचिंतन करतो का? कारण आपली भक्ती ही सवडीची भक्ती आहे.
आपली भक्ती आवडीची नाही महाराज. आवडीने भावे हरी नामगेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकले लायशी नाही. आपली भक्ती ही स्वार्थापोटी भक्ती आहे. निस्वार्थी प्रेम आपण कोणावरती करत नाही महाराज. एखाद्या माणसाजवळ आपण जायचं असेल तर त्याच्यापासून जर आपल्याला काही फायदा होत असेल तर आपण त्याच्याची लगट करतो, त्याच्याची मदत करतो. हा प्रकार जीवाचा स्वभावच तसा आहे महाराज. कारण 83,999 योनी त्या वेळेला भगवंताने ही काय जलचर आहेत, काय भूचर आहेत, काही खेचर आहेत, काही म्हणजे जारज, स्वदज, अंडज, उद्भिद 4 खाणी आहेत. त्या 4 खाणीमध्ये संपूर्ण जीव फिरला गेला. किती? 83,999 योनी जीव फिरला. भगवंतानी 83,999 योनी बनवल्या, पण भगवंताला त्यात समाधान झालं नाही. कारण भगवंताचं नाव घेणारी एक योनी नाही. सगळ्या ह्या योनी आडव्या आहेत महाराज. फक्त एकच योनी उभी आहे, ती म्हणजे मनुष्य देह. म्हणून ऐशी देखील सृष्टीची सुख न वाटे देवाशी. ज्या वेळेला 83,999 योनी उत्पन्न केले त्या टायमाला देवाला काय झालं? दुःख झालं महाराज. दुःख वाटलं नाही. पण शेवटी मनुष्य जन्म केला त्या टायमाला फक्त भगवंताचा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेडा पडेल. त्या वेळेला हा मनुष्य देह भगवंताने पाहिला. पाहून मनुष्य देहाशी आनंद होय भगवंताशी. भगवंताला वाटलं की शेवटचा जो मनुष्य देह आहे ना महाराज, मी निर्माण केला आणि निर्माण केल्यानंतर त्या मनुष्याच्या देहामध्ये जे आपलं ज्ञान आहे, बुद्धी, हे भगवंताने काय केली? त्या मनुष्य योनीला भाल केली. कशासाठी? मी कोण आहे ओळखण्यासाठी. मी कुठून आलो, मला कुठं जायचं आहे आणि काय करायचं आहे, त्यासाठी भगवंताने काय केली? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे. की संपूर्ण शेवटचा जन्म आपला तुकमान दिला आहे. कारण हा तुका म्हणे माझी बाक जन्म नाही रे अनेक, पुन्हा पुन्हा हा ध्येय माणसाला मिळत नाही महाराज. तुमचं आमचं परम भाग्य आहे. हा ध्येय तुम्हा आम्हाला दिला. देवे दिला देह भजना गोमटा, तो हा फाटा झाला बाधिकेचा. आपण भगवंताने तुम्हाला ध्येय दिला, तो कळाला नाही महाराज. कसं झालंय? एक उदाहरण सांगायचं गेलं, एका माणसानं काय केलं? एक आपला चांगला घोडा जुन्नर मधनं आपलं खरेदी केला. विकत घेतला नाही, चोरून आणला जुन्नरच्या बाजारातनं आणि आणून उभा कुठे केला? खेळ मंचरला. कारण आता घोडा आहे, विकायचा आहे, म्हणून तो जुन्नर नेऊन मंचरच्या बाजारामध्ये आला आणि घोडा घेऊन बाजारात आला आणि विचारलं लोकांनी घोडा केवढ्याचा आहे, काय आहे? ते म्हणला केवढ्याला देता? ते म्हणला 10,000. तो मालक दुसरा म्हणला घेणारा 10 नाही, मी 15 देतो, पण घोडा बसून बघू दे कसा आहे म्हणून. त्यानं काय दिला? ठीक आहे म्हणला, आता 15,000 मिळत आहेत म्हणून तो घोडा काय गेला? संपूर्ण त्या घेणाऱ्याला, व्यापाऱ्याला संपूर्ण आपल्या लगामासकट घोडा त्याच्या हातात दिला. 15,000 देतोय म्हणून. जो तो व्यापारी त्या घोड्यावर बसला, तो टांग मारून गेला. तो अजूनपर्यंत आला नाही. घोडा तिकडच आणि हा इकडच. तसं तो घोडा चोरून आणला होता, तसाच गेलाय. तसं तुम्हाला आम्हाला ते फुकट मिळालाय, असा भगवंताचं नामचिंतन केव्हा जाणार आहे. म्हणून आपली अवस्था तशी होऊ देऊ नका. देवी दिला ध्येय भजना गोमटा, हा भजन करण्यासाठी तुम्हाला आम्हाला दिलेला आहे महाराज. त्यातनं आपल्याला उतराई व्हायचंय. भगवंताचं आपल्यावरती फार उपकार आहेत महाराज, लक्षात घ्या. कारण याची सरली येर धारण त्याचा झाला सफळ व्यापार. हे आपला जन्म आणि मृत्यूची येरझार आहे ना महाराज. हे जर घालवायचं असेल तर आपल्याला नामचिंतन आहे. आज विचार करा, 9 ते 10 आपल्याकडं वेळ आहे फक्त एका तासाचा. आपल्याजवळ 550 ते 600 लोक आहेत महाराज. फक्त 10 ते 12 जास्तीत 15-20च्या वर माणसं जॉईन होत. कारण माणसं कशी आहेत? माणूस बघून माणूस जॉईन होत. आज कार्यक्रम कोणाचा आहे? ज्योतिताईचा आहे. चला मग ज्योतिताईची माणसं 30-40 माणसं. अरे परमार्थ आहे. ज्योतिताई काय सांगणार आहे, मी काय सांगणार आहे, गणपती महाराज काय सांगणार आहेत, राऊत बाबा काय सांगणार आहेत. अरे फक्त भगवंताचं सांगायचं आहे महाराज, बाकी काय सांगायचं मला सांगा ना. पण आज लोकांना काय झालं? क्वालिटी पाहिजे. कोण चांगलं सांगणार आहे? अरे कुणी सांगत तो देवाचं सांगणार आहे. तो काय सांगणार? काय माणसं बघून परमार्थ करायचा का? आपण माणसं बघून परमार्थ करू नका.
त्यात आपलं हित कधी जपलं जाणार नाही. तर तुम्हाला करायचं असेल फक्त रात्रंदिनी काय दिन रजनी हाच धंदा गोविंदाची पोवाडे. कारण संतांचं कसं होतं रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन असायचं. तुकोबारायांचं कधी विचार केला नाही महाराज, कधी लक्षात घ्या. संपूर्ण एवढं तुकोबारायांचं जर जीवन चरित्र पाहिलं, फक्त 42 वर्षाचं आयुष्य तुकोबारायांचं, पण या 42च्या आयुष्यात संपूर्ण जगामध्ये तुकोबाराय जगद्गुरु म्हणून गणले गेले. जगद्गुरु अवतार तुक याचा. येथून संप्रदाय सकळांचा म्हणतात, तिथून संप्रदायाचा चालत आला. कारण तुका झालाशे कळस, भजन करा सावकाश. संपूर्ण वाङ्मयाचा संपूर्ण आधारस्तंभ असेल वारकऱ्यांचा तर तुकोबाराय, ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, परत एकनाथ महाराज, या सर्वांनी जो हा संप्रदाय आणला कशासाठी? तुमच्या आमच्या ह्या जीवाचा उद्धार होण्यासाठी. म्हणून आपण 83,999 योगनी भोगून आल्यानंतर शेवटची पाळी आपणाला मनुष्य जन्म दिलेला आहे. म्हणून याच देही घडे देवाचे भजन. आणि पण हे ज्ञान नाही कोठे. सर्व योनीमध्ये भगवंतानं बनवले, पशु बनवले, पक्षी बनवले, किडा बनवले, मुंगी बनवली, झाड, सर्व काही योनी बनवल्या, पण भगवंताचं नामचिंतन करलेली कुठली योनी नाही. म्हणून ही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे. तुमचं आमचं परम भाग्य आहे. कारण भगवंतानं तुम्हाला सुंदर असा नरदेह दिलेला आहे महाराज, लक्षात घ्या. कशासाठी दिला? भगवंताचं नामचिंतन करायचं. बाकी काही करायचं नाही महाराज. कारण हवा त्याची आहे, अन्न त्यांचं आहे, पाणी त्यांचं आहे. आपलं काय या ठिकाणी? आपलं काही नाही. आपण फक्त 4 दिवस पाहुणे आहोत. आणि या ठिकाणी येऊन आपण काय करायचंय? भगवंताचं फक्त अनुसंधान साधायचंय महाराज. बाकी काय करायचं नाही, फक्त भजन करायचंय. जय जय राम कृष्ण हरी. आणि या मार्ग कशासाठी आहे? आपण फक्त सद्गुरू काय करतात? तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपली फक्त जागा चुकल्या, आपली जी वाट चुकल्या, फक्त योग्य वाटेवरती आणून तुम्हाला काय करतात? सद्गुरू आपणाला आणून बसवतात महाराज, लक्षात घ्या. म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती, मध्यम भोग भोग भोगती. पक्ष्याला त्यातलं काही कळत नाही. जर कुत्र्याला जर हा परमार्थ कळला असता तर कुत्र्याला देव कळा नसता, लक्षात घ्या. कावळ्याला देखील वरून ओढत जाता जाता त्याची विष्ठा कुठं पडते काय पडते कळत नाही. कारण हे फक्त ज्ञान मनुष्य देहालाच आहे. म्हणून त्या देहाशी आल्यानंतर माणसानं काय केलंय? भगवंताचं भजन केलं पाहिजे. पूर्वी काय होतं? सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये ध्यानानं भगवंताची प्राप्ती व्हायची. परत यज्ञ या करून प्राप्ती व्हायची. ज्या टायमाला द्वापार युग होतं त्या टायमाला पूजा करायला लागायची. कारण नियम आहे बघा कुठलेही, पण आपण सर्व काही पूजा करतो, देवाला फळ वाहतो, हे वाहतो. पूजा करणे म्हणजे आपली भक्ती नव्हे महाराज, लक्षात घ्या. कारण पूजा करणे हे आपलं कर्म आहे, आपल्या वाटेला आलेलं. पण पूजा करून तुम्हाला वाटत असेल का देव आपल्याला प्राप्त होतो? कारण त्यासाठी अंतःकरणामध्ये आपण काय पाहिजे? भगवंताविषयी प्रेम पाहिजे. जसं आपल्या पत्नीवरती, आपल्या मुलावरती जेवढं आपण प्रेम करतो ना, त्यात थोडं जर प्रेम माझ्या पांडुरंगावरती केलं ना, तो तुम्हाला कधी लादणार नाही, लक्षात घ्या. म्हणून भगवंताविषयी मनामध्ये प्रेम उत्पन्न करण्याकरता हा ताईने वशिष्ठ गुरुकुलच्या माध्यमातून हे जे कार्यक्रम चालू केलेत. कशासाठी? त्यामध्ये ताईचं हित नाही. तुका म्हणे हित होय तो व्यापार, तरी परी काय फार शिकवावे. आपलं हित कशात आहे? भगवंताच्या नामचिंतनच आहे. म्हणून ताईने आपली किती काशी ना महाराज, 8 असू द्या 20 असू द्या. कारण काय येते? सर्वच लोक, कारण परमार्थ म्हणजे काय आहे माहिती आहे का? हे सोनाराचं दुकान आहे महाराज. कारण हा मच्छी मार्केट नाहीये. कारण मच्छी मार्केट मध्ये गर्दी असते, कोण बी येतो काय. पण सोनाराच्या दुकानात एकच गिराईक जातो, पण तो लाखोची खरेदी करून जातो. तसं आमच्या ह्या गुरुकुल वशिष्ठामध्ये भले 8-10 लोक असू द्या, ते आपले फक्त उद्धार करण्यासाठी जर सोनारा दुकान गेल्यासारखे आहेत. बाकीचं काय नुसता बाजार आहे महाराज. असो, त्यांचा प्रश्न त्यांच्या संग, आपणाला त्या बोलायचा अधिकार नाहीये. म्हणून तुकोबारे सांगतात, जर तुम्हाला आपलं हित साधायचं असेल, पुन्हा जन्माला यायचा, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. जर आपणाला ज्या ठिकाणाहून आलो परत त्या ठिकाणी जायचं असेल, पुनरुपी जन्म पुनरुपी मरण पुनरुपी जन्म, कारण पुन्हा पुन्हा जन्माला यायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे?
साठविला हरी, हा जो हरी आहे तो आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे. बर, हृदयामध्ये साठविला हरी जी ही हृदयी मंजिरी, मग देव हा हृदयात राहतो, हृदयाच्या बाहेर देव नाही का? कारण जळी स्थळी काष्टीपाशीने भगवंताचं अंश आहे. तरी देखील हृदय असं आहे, चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवित हरविन. कारण संपूर्ण कंट्रोल जो आहे आपल्या शरीराचा रक्त शुद्धीकरणाचा ते आपलं हृदय करतं. त्या हृदयाच्या पाठीमागच्या बाजूला भगवंताचं अस्तित्व आहे असं बोललं जातं. महाराज आपल्याला काही यातलं माहित नाही, पण सांगतात तिथून डॉक्टर देखील बघतो, पण कळत नाही कुठं आतमध्ये काय भगवंत कुठं बसलाय काय आहे. कारण कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयात भगवंत राहिला. तसंच भगवंत हा हृदयामध्ये आहे. कारण या ठिकाणी सांगतात देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. कारण हे पांडुरंगाची सांगतात, आत्मा हा विठ्ठल काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग. जोपर्यंत माझा पांडुरंग इथं उभा आहे म्हणून तोपर्यंत आपण बोलतोय चालतोय. महाराज लक्षात घ्या. म्हणून जन्माला आल्यानंतर फक्त काय करायचं आहे, त्या हरीला त्या पांडुरंगाला आपण काय केलं पाहिजे, साठवलं पाहिजे. पण कुठं साठवलं पाहिजे? आपल्या हृदयामध्ये. आता हे बघा, हे जनाबाईचा अभंग आहे, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. ओ धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हृदय मंदी काना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय मंदी कान केला, आत विठ्ठल कोंडीला, हृदय मंदी खान केला, आत विठ्ठल कोंडीला. ओ धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. विश्वास होता माझा भगवंताचा. विचार करा, 14 लोकांचं कुटुंब होतं. कुणाचं? नामदेवरायांचं. पण पहाटेच्याला 3 वाजता उठून काय करायची? जणी जात राही. त्या टायमाला चक्क्या बिक्क्या काय नव्हत्या महाराज. आता घरोघरी बायकाशांना काम होत नाही म्हणून चक्की आहेत. चक्की सुद्धा जायची गरज नाही. संपूर्ण पिठाच्या चक्क्या घरात पाहिजेत. लगेच दळलं की पीठ तयार. इतकं सुख समाधान आहे सध्या परिस्थितीला महाराज. लक्षात घ्या. म्हणून माणसाला देव आठवत नाही. कारण काय झालं, त्या वेळेला जनाबाई पाटे उठून त्या 14 लोकांचं दळण दळायची. पण काळजी कोणाला होती? माझ्या विटेवरच्या पांडुरंगाला होती महाराज. लक्षात घ्या. पाट वाजता विटेवरनी माझ्या पांडुरंगानं उडी मारावी आणि काय करावं? जनाबाईला येऊन मदत करावी महाराज. काय अधिकार असेल महाराज जनाबाईचा? दाशी होती. पण अंतकरण तेवढं पाहिजे भगवंताविषयी, तेवढं प्रेम पाहिजे महाराज अंतकरणापासून. तर हे सर्व काय होतंय. बाकी काही नाही. आपलं प्रेम आहे ना महाराज, हे स्वार्थी प्रेम आहे, हे बेगडी प्रेम आहे. मी स्वार्थ मनानं जर भगवंताचं तुम्ही चिंतन केलं ना, भगवंत तुम्हाला कमी पडू देत नाही. पण तेवढं आपलं प्रेम पाहिजे, तेवढा आपला अट्ठास पाहिजे भगवंताविषयी. माहितीये, पंढरपूरच्या वारीला गेलं तर धरीला एक चित्ती रुक्माईचा पती. फक्त रुक्माईचा पती प्रत्येकानं आपल्या चित्तात धरला पाहिजे महाराज. तर भगवंत तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही. जणी संग काय नातं होतं भगवंता? जणी दाशी होती, पण रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करायची. बाकी काय करत नव्हती ती. फक्त येईल ते काम आपल्या वाट्याला करायचं. पण आपण ते करत नाही. कर्म हे वर काही वर्षित. कारण कर्म हीच आपली पूजा आहे महाराज. लक्षात घ्या. म्हणून जनाबाईला देव मदत करायचा. पण करता करता रोज पाठ यायचा. पण येताना काय असायचं, शेला वगैरे सगळं असायचा. पण एक वेळी काय झालं, त्या वेळेला महाराज भगवंत संपूर्ण करता करा दळण दळता काढता त्या ठिकाणी काय केलं, भगवंताचा शेला आणि ते गळ्यातली माळ त्या ठिकाणी विसरून गेले आणि जाऊन भगवंत विटेवर उभा राहिले महाराज. पण ज्या टायमाला बडवे गेले बघता तर पांडुरंगाच्या गळ्यामध्ये हार नाही, काही नाही. काय झालं, कुठे गेलं, काय झालं? लक्षात ठेवलं तर काय, गोपाळपुरामध्ये ज्या ठिकाणी नामदेव महाराज राहत होते त्यांच्या घरी जनाबाई राहत होती. आणि ते काय, तिने आळ घेतला. बडव्याने सांगितलं, कुणी चोरला? हार जनाबाईने चोरला. लक्षात घ्या. चोरला होता का? चोरला नव्हता. मग भगवंत विसरून गेला होता. तरी देखील शिक्षा
तिला द्यायची म्हणून बडव्याने काय केलं, जनाबाईला 16 चढवाई ठरवलं. आज जर तुम्ही गेला ज्या ठिकाणी, आज सध्या मार्गशीर्ष महिना आहे, गोपाळपूरच्या बाजूला विष्णू पद्म आहे, आज त्या ठिकाणी जत्रा असते एक महिनाभर. कारण भगवंत आज पंढरपुरात नाही, त्या ह्याच्यावरती आहे, गोपाळपुरामध्ये विष्णू पदावरती सध्या भगवंताचं अस्तित्व आहे एक महिन्यापुरतं. त्या ठिकाणी जनाबाईचा सूळ आहे, त्या ठिकाणी जनाबाईला सोळावर द्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणी सोळाचं पाणी पाणी झालं महाराज. एवढा विश्वास असावा लागतो भगवंता नामाचिंतावरती. आपला कारण जर तुम्हाला देव पाहायचा असेल तर मनामध्ये भाव पाहिजे, मनामध्ये भक्ती पाहिजे महाराज, तर आपला हृदयामध्ये देव साठवता येतो. आपल्या हृदयामध्ये कोण साठत नाही. जर आपणाला दुसऱ्याचा आधारच पाठवायचा असेल, जर आपल्या बायकाला मुलांना जर आपल्याला आपल्या त्यांच्या आदरास पाठवायचा असेल तर आपल्याला काबड कष्ट करून आणावं लागतं, त्यांना पैसे द्यावे लागतात, तेव्हा ते तुम्हाला आपला म्हणतात. देवाला काय लागत नाही महाराज. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. महाराज स्वतःचा अनुभव सांगतो मी माझ्या पांडुरंगाचा. आयुष्यात भगवंतानं त्याच्या नादाला लागला का नाही महाराज, कमी पडू देत नाही. पण संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्याचा. एक महिना चुकत नाही महाराज माझा पांडुरंगाला. नुसता बेट्यावर पंढरपुरात गेलं, लांबून जर दर्शन झालं, पांडुरंगाला बघितलं तर आपल्या जीवाचं सोनं होतंय महाराज, लक्षात घ्या. म्हणून जे काही आहे दिल्या घेतल्याचे आणि ते काळाचे कोणी नाही महाराज. ते फक्त जग दिल्या घेतल्याचं आहे. त्या जगापासून थोडं तुम्ही लांब व्हा आणि अनुसंधान साधायचं असेल त्या माझ्या परमात्म्याशी, त्या माझ्या भगवंताच्या नामाचे तुम्ही अनुसंधान साधा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आमचं सोनं झालंय महाराज, काही काळजी करायची गरज नाही. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी फक्त पत्ते सांभाळावी. आपण पांडुरंगाचं वारकरी आहोत. आपण देवाबरोबर तुमचं आमचं लग्न लागलेलं आहे, फक्त त्याच्याबरोबर संसार करायचा बाकी आहे महाराज, लक्षात घ्या. पण संसार काय सांगितलं आपणाला, संसार काय सांगितलंय महाराज, लक्षात घ्या. सकाळी उठून तुळशीला पाणी घालायचंय, हरिपाठ करायचंय, ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचायच्या आहेत. कळू अगर न कळू महाराज, कुणाला काय कळलंय हो परमान, तुम्हाला काय कळलंय, मला काय कळलंय, देव कुणाला कळलाय. 8 पिढ्या तुकोबरायला कळला नाही महाराज देव. तुम्हाला आम्हाला काल आपण जुम्मा आठ दिवस तुम्हाला भगवंताची प्राप्ती व्हायची, ठीक की नाही का. तरी देखील आपणाला योग्य मार्ग आपल्या पंढरपूरच्या दिशेनं आपलं पडलेलं आहे. गळ्यामध्ये पवित्र अशी आपल्या तुळशी माळ आहे महाराज, त्या भगवंताशी आपलं लग्न लागलेलं आहे. म्हणून भगवंत तुम्हाला कदापही सोडणार नाही, लक्षात घ्या. कारण काय होतंय, जर तुम्ही जर ह्या क्षेत्रात येऊन माळकरी होऊन जर चांगल्या मार्गावरती येऊन जर तुमच्या मनामध्ये दुर्बुद्धी असेल, दुर्बुद्धीचे मना कदा न उपजो नारायणा, तुकोबार ऐकतात. त्या बुद्धीला दुर्बुद्धी कधी जीव देऊ नको. भगवंताकडे हे मागणं मागा महाराज, दुसरं काय मागणं मागू नका. रात्रंदिवस तुझं, कारण तुझं भगवंताचं नाम शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुखामध्ये कसं राहील हेच फक्त भगवंताकडे आपण मागणं मागितलं पाहिजे महाराज. म्हणून भगवंतानं तुम्हा आम्हाला फक्त एकच या ध्येयाचं सार्थ करायचं असेल तर भगवंताचं चिंतन आहे, भगवंताचं कीर्तन आहे, भगवंताचं पूजन आहे. परत हा आपला चाललेला जो आपला 1 तासाचा कार्यक्रम आहे, भागवत आहे, हरिपाठ आहे, परत आपलं तुकाराम गाथा आहे, परत दासबोध आहे, हे कार्यक्रम चाललेला आहे, भजन आहे. फक्त 1 तास जर तुम्ही थांबला महाराज तरी आपला उद्धार आहे, लक्षात घ्या. 1 तास करा. सकाळपासून 24 तासामध्ये तुम्ही जर 1 तास जर माझ्या भगवंतासाठी दिला, त्या आपल्या गुरुकुल वशिष्ठावेळी चाललेल्या कार्यक्रमासाठी संपूर्ण आपलं काय होईल, आपलं मन सगळीकडे न जाता त्या भगवंताच्या चरणावरती, त्या संतांच्या वचनावरती जर आपण विचार राहिला तर काय होईल, त्याची सरली एरझार झाला सुफळ व्यापार. मग तुमची आमची काय होईल, ती एरझार थांबली जाईल महाराज. म्हणून आपण ज्या ज्या तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी लक्षात घ्या, तुमचं आमचं परम भाग्य आहे. तुमची आमच्या जीवनामध्ये त्रास काही नाही महाराज. आजकालचा दिवस पाहायला गेलं सर्व सुख आहे, सर्व सुख आहे, पण आपल्यामध्ये प्रेम नाही राहिलं महाराज. प्रेम का नाही राहिलं, कारण त्याला दोष आपला नाही, हा कलियुगाचा वार आहे. कारण काय झालेलं आहे, त्या कलीचा जो असा फेरा जबरदस्त आहे, त्या आताच
माध्यम पाहायला गेलं, तुम्ही टीव्ही घ्या, परत आपली मोबाईल घ्या, त्यामुळं काय झालंय, तुमचा आमचा संवाद संपलेला आहे. कुठं जायचं झालं, काय झालं, फक्त 2 मिनिटात आपण विचारतो काय झालं काय नाही. पण पूर्वी एक आत्मीयता होती. घरामध्ये बाजूला जाऊन माणूस विचारायचा काय झालंय काय नाही, प्रेम होतं एकमेकाविषयी. तो आता प्रेमाची दरी काय झालेली आहे, लांबत गेलेली आहे. त्यामुळं आता जवळ येणं फार कठीण आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून तुम्हा आम्हाला जर जवळ जायचं असेल, फक्त भगवंताचं नामचिंतन आहे, ह्याच्याशिवाय तुम्हाला आपला पर्याय नाही. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. जर तुम्हाला जन्म मृत्यूचं दुःख घालवायचं असेल तर काय केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, तरच तुमचं आमचं त्यामध्ये समाधान आहे. म्हणून त्या कलीच्या घेऱ्यातून वाचायचं असेल, त्या सुख दुःखातून तुम्हाला जर आनंदाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर एकच आहे, भगवंताचं नामचिंतन. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कारण कलियुगात उद्धार फक्त भगवंताचं हरीचं नाम सांगितले, बाकी या कलियुगात तुम्हाला काही सांगितलं नाही. म्हणून संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा. ज्या ज्या ठिकाणी कीर्तन चाललंय त्यासाठी 1 तास द्या. तो कीर्तनकार काय सांगतोय, तो कसा आहे काय हे बघू नका. त्यातल्या कीर्तनातलं तो काय सांगतोय फक्त चांगलं तेवढं घ्यावं महाराज. कारण काय असतंय, ज्या टायमाला ती काय करते, आपली पत्नी पोलपट असते ना, आपलं भाजी आपण करतो, आपण घरामध्ये धान्य वगैरे निवडतो, त्या टायमाला काय होतंय, असं धान्य सुपातनं उडवल्यानंतर काय होतंय, फलकट निघून जाते आणि सार तेवढं पाठीमागं राहतंय. सार काय आसार काय तेवढं वाईट काय तेवढं जाऊ द्या, तो महाराज कसा असू द्या काय असू द्या ते आपण बघायचं नाही. फक्त त्याने जे काही सांगितलं आपल्या हिताचं काय आहे तेवढं तुम्ही आम्ही घ्या आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, साठविला हरी ही हृदयी मंदिरी, त्याची सरली येर झाला सफळ व्यापार. जर त्या एका भगवंताला जर तुम्ही हृदयात साठवला, रात्रंदिवस जय जय रामकृष्ण आहे, दुसरं काय म्हणू नका महाराज. नाम म्हणजे काय अवघड काही नाही. माणसाला भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे भगवंताविषयी आपलं अनुसंधान साधणं, त्याच्याविषयी आपल्यामध्ये प्रेम निर्माण होणं, फक्त एवढंच आहे. भक्ती म्हणजे काय लई मोठी नाहीये, पण हेच करायला संपूर्ण हे एवढं शिकावं लागतं आपणाला. ज्ञानेश्वरी वाचावं लागते, तुकाराम गातावा लागतो, भागवत वाचावा लागतो, हरिपाठ करावा लागतो, तेव्हा ही भक्तीपर्यंत भगवंतपर्यंत पोहोचण्याची साधन आहे. म्हणून तुम्हा आम्हाला सध्या कलियुगात विटेवरने उतरून पांडुरंग आपणाला दर्शन देणार नाही. दर्शन आपणाला मिळायचं असेल तसे आपले शैलाताई आहेत, आपले ज्योतिताई आहेत, हे बरीच अशी लोक आहेत, या रूपानंच आपणाला त्यांच्या मुखातून भगवंताचं विषयी नामचिंतन मिळून तेच आपलं दर्शन समजायचं महाराज. बाकी आपलं दर्शन या ठिकाणी काही नाही. ज्याच्या मुखातून चांगलं उद्गार येतात तेच भगवंताचं रूप समजा. बाकी ह्या तुम्हाला उपदेश करणार ह्या कोणी नाहीये. म्हणून नामचिंतन करा, आपल्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवा, त्या भगवंताला आपलंच करा. एकदा जर तुम्ही त्या भगवंताला आवडे जो देवाची ऐकाचो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. पुढं काय, तुळशी माळ गळा गोपीचंद्र टेळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताविषयी फक्त प्रेम राहिलं पाहिजे महाराज. काय सांगून काय सांगणार आहे. प्रत्येक शनिवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी जे आहे ते सांगायचंय. बाकी सांगायचं काय आहे, संतांना शरण जा, भगवंताचं नाम चिंतन करा, एवढं सांगायचं. बाकी काय सांगायचंय. बर, कुठला जर महाराज काय सांगणार आहे तुम्हाला, काय सांगणार. आता सध्या काय केले, आई सांगून वडील सासू सासरा ही सांगून आपले हित आहे का महाराज. हित ते करावे देवाचे चिंतन, तरुण या मन एकविध. हे भरकटले आलं मन जे आहे, हे मन फक्त संतांच्या चरणावरती भगवंताच्या चरणावरती तू एकदा जर लावलंस तर परत माघारी येणे नाही. एकदा जर त्याच्यावर चिटकलं तर माघारी येणे नाही. त्या मनाला तुम्ही काय करा, आकळा. तर मन आकळे आईसा कवन म्हणून सांगितलं. कारण साधू संतांना देखील मन आकळता आलं नाही, पण आपणाला काय आकळणार आहे महाराज. कारण परमार्थ वाढतोय तेवढा सोपा नाहीये. तुम्हाला वाटलं गळात माळा घातली, पंढरपूरची आळंदीची तुळशी वार केली, हा परमार्थ नाहीये. परमार्थ आंतरंगाचा आहे, बाहेरंगाचा परमार्थ नाही. वरी वेश केला परी अंतरी सावध नाही झाला. नुसता गळ्यात माळ टोपी घालून गोपीचंदन केला, गळ्यामध्ये माळान पोटात नाना प्रकारच्या कळा, म्हणून काय फायदा काय त्या परमार्थाला सांगा. म्हणून प्रत्येक साधकांनी सावध राहिलं पाहिजे. ज्या टायमाला आपण विश्वास ठेवतो, पण विश्वास कोणावर ठेवला पाहिजे हे आपणाला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे. म्हणून या फक्त बुद्धीचे वैभव वाढणे नाही तुझे,
ऐका केशवराजे सकळ सिद्धी. भगवंताने जो अंश दिला तुमच्या त्याच्या ओळखण्यासाठी, फक्त ही बुद्धी किंवा डोकं कुठेही लावायचा प्रयत्न करू नका. फक्त संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी द्यास झालो त्यांचा. किंवा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सूत सोळा स्वर्गी नाही. फक्त सकाळी उठायचं, भगवंताला हात जोडायचं, भगवंताचा उपकार म्हणायचं. भगवंता काय झालं, आज तू मला उठवलंच, तुझं दर्शन झालं, फक्त भगवंताचा उपकार माना. आणि भगवंताला सांगा, भगवंता एक ना एक दिवस मला तुझ्याकडे यायचं आहे. फक्त मृत्यूची आठवण ठेवा महाराज. तुम्ही त्या ठिकाणी जन्माला येऊन सकाळपासून आतापर्यंत भले 24 तासासाठी 23 तास मी काय केले कोण बघितलं नाही, काय नाही, पण जे काय केलं ते आपलं मन आपल्याला साक्षी देतं. लक्षात घ्या. म्हणून आपण करताना फक्त चांगलं काम करा. कोणी सांगतोय म्हणून करायचं नाही. आपणाला भगवंतानं ज्यासाठी पाठवलं, आम्ही आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग, आड राणी भरते जग. कारण संतांनी जे ऋषी म्हणून ते सांगितलं, ते आम्हाला सांगितलं, संत आले, त्या संतांच्या वाटेवर जर आपण चालत गेला तर आपला उद्धार जेलायचा नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, साठीला हरी जी हृदयी मंजिरी, त्याची सरली येर झाला सफळ व्यापार. एकदा त्या पांडुरंगाला जर तुम्ही आपलंस केला तर पुन्हा आपणाला येरझार नाही, पुन्हा जन्म नाही आणि मरण नाही. म्हणून ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचवायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन, बाकी काही करत नाही. आज जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळी देवळामध्ये जावा, देवळामध्ये माणसं किती आहेत बघा महाराज. आवाढव्य असं मंदिर आहे, पण त्या मंदिरामध्ये माणसं नाहीत. प्रत्येक गावामध्ये अशी अवस्था आहे, 25-40 वर्षे कीर्तन होतात, पण 40 वर्षात एक माळकरी होत नाही. शोकांची काय, त्याला कारण काय महाराज? तो सांगणार आहे ना, तोच त्या प्रवृत्तीचा नाही तर पुढच्यानं काय सुधरावं. सध्या त्या अभंगाचा म्हणा, ज्ञानेश्वरीचा लोकांनी फक्त बाजार मांडलेला आहे महाराज. फक्त पोट भरायचं साधन केलेलं आहे. संत साहित्यामध्ये लोकांना म्हणते फक्त पोट भरायचं आहे. तुकोबाराईने माझ्या पोट भरलं नाही महाराज. सावकाराचा धंदा होता, संपूर्ण कितीतरी गाड्या खताच्या वया होत्या, इंद्रायणीच्या दोहात बुडवून दिल्या. उडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा हिताचा. घालूनी संसार बसलो अंगणी. संसाराची राख रांगोळी केली तुकोबाराईने. कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी. म्हणून आज त्यांचं नाव चंद्र आणि सूर्य तोपर्यंत त्यांचं नाव आहे महाराज. फक्त वयाच्या 42 वर्षामध्ये परमार्थ साधलाय. आज तुमची आमची 60-60, 70-70 वर्ष झाली तरी देखील तुम्हाला आम्हाला रामकृष्ण हरी म्हणायचं अजून आपल्या मुखामध्ये येत नाही. शोकांची काही. आपण या गादीवर बसून भगवंताचं नामचिंतन करतो, पण संसाराच्या गोष्टी करतो. कारण ही नारदाची गादी आहे. संसाराच्या गोष्टी करायची नारदाची गादी नाही महाराज. त्या ठिकाणी बसून फक्त भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, संतांचं चरित्रच गायलं पाहिजे, तुकोबाचे अभंगच म्हटले पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगितल्या पाहिजे. भरी नाही उद्या तुम्हाला ओव्या नाही, जय जय रामकृष्ण भजन तरी येते ना. फक्त मुखामध्ये नाम, हातानं टाळेने मुखाने नाम, फक्त एवढंच करायचंय, बाकी काय करायचंय. हाती नाम, मुखी नाम, हाती मोक्ष म्हणून सांगितले. जर तुम्हाला मोक्षाला पोचायचं असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतनच केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय तुम्हाला सांगतात, साठे विला हरी जीही हृदयी मंजिरी, त्याची सरली येर झाला असतो फळ व्यापार. एकदा भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये आलं महाराज, आपण त्या भगवंताचं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, बाकी जगामध्ये आपलं कोणी नाही महाराज. कारण हे कसं आहे, जे आहे दिल्या घेतल्याची आधी ते काळाची कोणी नाही. तुम्हाला फक्त जोपर्यंत तुम्ही करताय धरताय तोपर्यंत तुम्हाला लोक वापरून घेतात. एकदा तुमच्यापासून काही काम होईना ना, तुमच्यापासून लोक लांब होणार. म्हणून आपणाला लाभ करणारा, जवळ करणारा फक्त आपला भगवंत आहे आणि संत आहे. फक्त या दोन्हीवरची आपण विश्वास ठेवायचा. एक देव आणि एक संत, तिसरा ग्रंथ. बाकी कुणावर विश्वास ठेवू नका महाराज. कारण सध्या कलियुगात विश्वास ठेवणं फार कठीण आहे. फक्त तुमचा कामासाठी वापर करून घेणार, पाहिजे तुम्हाला सोडून देणार, असं हे जग आहे. म्हणून जगाच्या नादाला लागू नका. फक्त घरामध्ये परमार्थ करताना आपली बायको असो, आपली मुलं असो, आपली आई असो, वडील असो, सासू असो, सासरे असो, जनगोत असो,
फक्त या मुखानं चांगलं बोला त्यांच्याशी, फक्त बाकी काही नाही. मला गाठ पडला रामकृष्ण हरी बस. तुका म्हणे मध भेटो जातीचे, आपल्या जातीचे आपल्याला भेटलं पाहिजे. आणि आपला विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे धनजन माता पिता. या आपल्या हृदयामध्ये आपला विषय भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. नारायण नारायण आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. बाकी काय आपल्या मुखामध्ये येता कामा नाही. म्हणून सांगतात साठी विला हरीजी ही हृदय मंजिरी, त्याची सरली येल झाला सुफळ व्यापार. हरी आले आता मग कैशी भय चिंता. एकदा जर आपण भगवंत आपला मालक झाला तर आपल्याला कशाही भीती कारण नाही. मला सांगा ना, घाबरायचं नाही. बघ काय तुम्हाला सुख सांगायचं असेल देवाला सांगा, दुःख असेल देवाला सांगा, जगाला काही सांगू नका. कारण ऐकणारा तो आहे, तुम्हाला सांभाळणारा तो आहे. कारण रात्रंदिवस तुमची काळजी तो वाहतोय. सकाळी झोपलाय का सकाळी उठवायचं काम तो करतोय महाराज. बघा बाकी काय नाही. झोपला तर झोपला, एकदा झोपला की संपला. म्हणून तुम्हा आमचं रात्रंदिवस लक्ष कोण आपल्या ठेवतं? आपला भगवंत ठेवतो, आपला पांडुरंग ठेवतो. म्हणून त्याच्याशी एकनिष्ठ राहा. म्हणून सांगतात हरी आला आता मग काय भय चिंता. एकदा जर देव माझा झाला मग काय घाबरायची गरज नाही महाराज. बाकी जगामध्ये कुणाला घाबरू नका, फक्त त्या भगवंताला घाबरा. बाकी कोणाला घाबरायची गरज नाही. म्हणून शेवटी तुका म्हणे हरी काही उरू नये देवरी. एकदा जर माझ्या भगवंताचं आपण झालं तर आपण काय घाबरायची गरज नाही. आणि एकदा जर माझा देव माझ्या मनात आला तर मी एकदम भगवंत स्वरूप झालो तर मला काय करायची गरज, पुन्हा जन्मा येणे नाही. तुका म्हणे माझी बाक जन्म नाही रे अनेक. भगवंताची काय, फक्त भगवंताचं नाम रात्रंदिवस आपल्या मुखामध्ये राहिले पाहिजे महाराज. माणूस येणार आहे तो जाणार आहे. जो आहे असो जायेगा, राजा रंग हो फकीर. कोण राजा असू द्या रंग असू द्या, मृत्यू लोकांनी एक दिवशी जायचंय महाराज. पण जायचं असताना कसं जायचं कळलं पाहिजे. तुम्हाला सिकंदर माहितीये, त्याने जग जिंकलं होतं, जगाचा सम्राट होता. जग जिंकून आजी काळजी करत जग जिंकला, आता काय जिंकायचं म्हणायचं. सगळं जंग जिंकलं, पुढे संपलं महाराज. त्यानं काय जिंकू म्हणलं, आता जिंकायचं राहून गेलं. संपूर्ण जग जिंकला, सिकंदर राजा होता. पण जग जिंकल्यानंतर शेवटी इतकी त्याच्याकडे संपत्ती, एवढं सर्व काही होतं. पण ज्यावेळी तो मरण पावला त्या टाइम सांगताना सांगून गेला, ज्या टायमाला माझी प्रेत यात्रा जाईल त्यावेळेला काय करा, माझे हात जिमणीवरती मोकळे सोडा. लोक आपले बांधतात हात, लक्षात घ्या, मोकळे सोडा म्हणून सांगितलं. पण उद्देश घ्यायचा आहे, ज्या टायमाला त्याची प्रेत यात्रा निघाली त्या टायमाला संपूर्ण मोकळ्या हाताने ते जमिनीला खरडून जात होते. जगाचा सम्राट ज्यानं जंग जिंकलं होतं तो शेवटी काय केला, आला आणि मोकळ्या हाताने जाणार आहे. म्हणून आपण देखील मोकळ्या हाताने जाणार आहोत. पण जाताना देवाला सांगा, भगवंता काय नको, फक्त तुझं गोड नाम शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मुखात कसं राहील हेच फक्त भगवंताकडे प्रत्येकानं आपलं मागणी करा. बाकी काय करू नका. दुःख हे जन्मल्यापासून मरेपर्यंत महाराज आपल्याला दुःख आहे. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेच अंगे झाले हरिरूप. कारण काय, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. संपूर्ण दुःखाचं कारण जन्म आहे महाराज, बाकी काय राहिलं नाही. संपूर्ण माणसाच्या आयुष्यात दुःखच आहे. म्हणून माणसाचं जर वाचायचं असेल, संपूर्ण त्या दुःखाच्या हाईतून लोटून जायचं असेल, जर तुम्हाला आनंद प्राप्त करायचा असेल, फक्त भगवंताचं नामचिंतन आहे, बाकी काही नाही. तुम्हाला भगवंताने देण्यासाठी काय दिलेलं आहे, देणे के लिए अन्नदान, देणे के लिए हरिनाम, करने के लिए लिंता आणि डुबणे को अभिमान. आपणाला दान धर्म करायचा असेल, काय असेल, भगवंताने जेवढं दिलंय तेवढं करा. म्हणजे जेवढं तुम्हाला त्या समाजामध्ये चांगलं राहायचं असेल तेवढं फक्त चांगल्या जाण्या जमेची बाजू असेल एवढी फक्त त्या बाजूला राहत राहा. बाकीच्या वाईट मार्ग सोडून योग्य मार्गावर या. आणि योग्य मार्गावर आल्यानंतर माणूस काय आहे आणि माणसासारखं जीवन जगायचं असेल, फक्त हा परमार्थ आहे. बाकी तुम्हाला हे शिक्षण कुठल्या शाळेत दिलं जात नाही, काय शिकवलं जात नाही, काय नाही. फक्त परमार्थाचं धड फक्त आपल्या मंदिरात, कीर्तनात, परत सत्संगात, परत त्या वशिष्ठ गुरुकुलकावरती आपल्या ताईने जे आपलं हे दिले ना, तुमच्या आमच्यासाठी हे व्यासपीठ ओपन केले यासाठी. कारण मनुष्यानं माणसाचं कसं वागावं यासाठी ताईने व्यासपीठ उत्पन्न करून दिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने, आज मी इथं बसतोय, उद्याचा दिवस सांगू शकत नाही, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा, समयाशी सादर व्हावी, माझा भगवंत ठेवील तैसे राहावे. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये राहा. आणि भगवंतानं देवाला कधी तुम्ही वाईट म्हणू नका. कारण वाईट जे आपल्या
83,999 योनी झालेले संस्कार आहेत, ते संस्कार वाईट आहेत. ते भोगण्यासाठी तुम्हाला मला मनुष्य आहे आणि ती भोगूनच आपल्याला काय करायचं आहे, भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे महाराज. म्हणून प्रत्येकाला प्रारब्ध आहे, प्रत्येकाचं क्रियामान आहे, प्रत्येकाचं संचित आहे. त्यानुसार आपण जातीत असतो. भगवंताकडे काही मागणं मागायचं नाही. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा फक्त काय दे संत संग देई सदा. गुण गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. भगवंताकडे हेच मागणं मागा. फक्त रात्रंदिवस काय कर, तुझा विचार करू नको. किंवा ठेविले आनंद तैसे राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. हे संचित आपण भोगतोय, पण तरी देखील एवढं भोग भोगल्यानंतर तुम्हा आम्हाला जो आनंद मिळतोय महाराज, तोच खरा आनंद आहे. लक्षात घ्या. प्रभू रामचंद्राला उद्या सकाळी काय होता, राज्याभिषेक होता, पण त्याला माहित नव्हतं उद्या आपणाला वनवास भोगावा लागेल. देवाच्या बापाला महाराज वनवास चुकला नाही. देवाचा बाप बायकोच्या मांडीवर मरण पावला आणि देवाच्या मांडीवरती जटायू पक्षी मरण पावला. कारण प्रत्येकाचं प्रारब्ध अलग आहे महाराज. उद्या माझा श्वास कुठं जाईल, तुमचा श्वास कुठं जाईल सांगता येत नाही. फक्त एकच भगवंताचं मागणं, शेवटच्या वेळी फक्त तुझं नाम श्वास तुझ्या नामात गेला पाहिजे, हेच भगवंताकडे तुम्ही आम्ही मागणं पाहिजे. बाकी काय मागायचं नाही भगवंताकडे. हे जाणार ह्याला काळोबा खाणार आहे, एक दिवशी ह्याला काळ खाणार आहे महाराज. म्हणून त्या देहाकडे लक्ष देऊ नका. फक्त लक्ष दे भगवंताच्या चिंतनाकडे. माझा पांडुरंग मला कदा भेटेल, फक्त भगवंताकडे लक्ष द्या. आणि आता सांगायला गेलं, आता जवळजवळ 25 साल संपत आलेलं आहे महाराज. लक्षात घ्या. आता 26, 27, 28, 29, 32 वर्ष, 5 वर्षात इतका काळ कठीण आहे महाराज. फार कठीण काळ आहे. या कठीण काळातून तुम्हाला जर चालायचं असेल, फक्त भगवंताचं नाम आहे. जे ह्या भगवंताच्या नाम चिंतना टिकतील तेच माणसं टिकणार आहेत. कारण आता भयानक युद्धजन्य परिस्थिती, रोगराई हे जे निर्माण झाले ना, पूर्वी जे आपण म्हणतो तर काय होतं, कारण कलियुगाची जे मर्यादा सांगितली आहे किती, 4,32,000 सांगितले, पण 4,32,000 नाहीत महाराज. फक्त 5.5 वर्षे आता भगवंताला निजधामाला जाऊन झालेत. कलियुगाची सांगता आता जर बघायला 5,500 वर्षे झालीत. 5,500 वर्षामध्ये अशी अवस्था आहे माणसाची. म्हणून तुम्हाला सांगतो, यातून फक्त सावध राहा. जर तुम्हाला वाचायचं असेल, हेच आपलं वशिष्ठ गुरुकुल आहे. बाकी काही नाही. हे नामचिंतन रोज चाललेले कार्यक्रम आहे, हे तुम्ही अटेंड करा. तुमचा केसाचा बाल देखील वाकडा होणार नाही. लक्षात घ्या. कारण आपण जे करतोय ते भगवंताला आवडते ते करतोय, जगाला आवडते ते आपल्याला करायचं नाहीये. जे माझ्या पांडुरंग परमात्म्याला, जे माझ्या सद्गुरूला जे आवडते ते आपण तुम्ही आम्ही करायचंय. म्हणून ह्या ठिकाणी सांगतात तुकोबरायार, एक दहीला चित्ती रुक्माईचा पती. तसं आपल्या चित्तामध्ये फक्त एक भगवंत हे नाम आहे, सार तेच आहे, त्याचाच आधार आहे. आपण तिथं जायचंय. म्हणून लक्षात घ्या, ज्या मार्गाने संत गेले त्याच मार्गावरती चालत चला. फक्त संतांचं चरित्र आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, जगाचा मालक ज्यानं करंगळीन डोंगर उचलला, तो स्वतः आपल्या आईचं दूध पिऊ शकला नाही, भगवान श्रीकृष्ण. त्याच्यावरती तर आपलं तुमचं आमचं काय घेऊन राहिलं. म्हणून आपलं काय करायचं नाही, कुठली चिंता करणार. फक्त 60 विला हरी ही हृदयी मंजिरी, याची सरली येर झार झाला सुफळ यावारा. हरी आल्या आता मग काही भयचिंता. कारण एकदा आपण देवाचं झालोय, आपण झालेलंच आहोत. काय काळजी करायची गरज नाही महाराज. आपण हा देह भगवंताला देऊन टाकलेला आहे. कारण ज्या आरती आपण शरीरावर तुळशी पात्र ठेवलं, त्या दिवशी तुमचा आमचा संबंध ठेवला, आपलं लग्न भगवंताशी लागलं महाराज. म्हणून आपण कुठल्या गोष्टीची काळजी करायची नाही. तुमचा आमचा मालक, तो जगाचा मालक, जो विटेव युगे 28 उभा आहे, तो आपल्याला तारणार आहे. बाकी कोण तारणार कोण नाहीये. म्हणून फक्त विश्वास माझ्या पांडुरंगावरती ठेवा, जगाच्या मालकावरती ठेवा, तोच तुम्हाला आम्हाला फक्त तारणार आहे. किती जर सांगितलं तर शेवटी हेच आहे, भगवंताचं नाम घ्या, आपला उद्धार करून घ्या. कलियुगे उद्धार हरीच्या नामे, हे सांगायचंय. कुठलाही महाराज ज्योतिताई सांगाल तर हे सांगतील, मी सांगला हे सांगतील, गणपती महाराज हे सांगतील, शेटे महाराज हे सांगतील. सगळे बसणार, सगळ्यांचा एकच उद्देश आहे, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नाम चिंतन करा, बाकी काय करू नका. योग्य मार्गावर न जा. तुम्ही आम्हाला जो योग्य मार्ग आहे ताईने आपण दाखवलेला आहे वशिष्ठ गुरुकुला मार्फत, त्या फक्त मार्गावरच चालत चला. किती आले किती गेले, काय राम गेले श्रीकृष्ण गेले तरी काय जग ओस पडले. राम गेला श्रीकृष्ण गेला तरी काय जग ओस पडलं का.
ताई गेल्या किंवा मी गेलो तर कार्यक्रम चालूच राहिला पाहिजे. ताईचा अट्टहास आहे. परमार्थ सेवा पुढे चालू ठेवा. असंच कार्य आपल्या हातनं झालं पाहिजे. लक्षात घ्या. कोणी कुठल्या कार्याला कोणाला नावं ठेवू नका, करू नका. जो ह्या पाठामध्ये आला, तो हरीच्या पाठात आला, तो हरिपाठात नाहून निघाला. लक्षात घ्या. म्हणून कोण काय सांगतंय जगाकडे लक्ष देऊ नका. फक्त मी योग्य करतोय ते योग्य आहे का, हे फक्त आपल्या आपल्या मनाला विचारा. बाकी कोणाला जगाला विचारायचं नाही. तू कसा आहेस, काय आहेस, कोणाला विचारायचं नाही. फक्त मी करतोय ते योग्य आहे. फक्त आपल्या आत्म्याला माहिती आहे. म्हणून फक्त चांगलं राहा, आनंदानं जगा, आपला संसार सुखाचा करा. आणि हे दिलेला ध्येय आहे तो माझ्या पांडुरंगापर्यंत फक्त कसा पोचेल आणि शेवटच्या श्वासामध्ये माझा हा मुखामध्ये माझ्या पांडुरंगाचं नाव आपल्या देहामध्ये कसे, हीच फक्त सर्वांनी आपण भगवंताकडे प्रार्थना करायची. देवाकडे काही मागू नका. देवान तुम्हाला मला दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, एवढा तुम्हाला मला ध्येय भगवंताने दिलाय. कशासाठी? भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलाय. बाकी काय करायचं? डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, डोळे भगवंताचं नामचिंतन करतात. हातानं दान धर्म करण्यासाठी, टाळी वाजवण्यासाठी, पायी तीर्थयात्रा घडू, देह संतागरी पडू, एवढं भगवंतान तुम्हाला दिले. भगवंताकडे काय मागू नका. तो मागतोय तो भिकारी आहे महाराज. कधीच काही मागायचे नाही भगवंताकडे. भगवंतान तुम्हाला सर्वस्व दिलेले. काहीच मागू नका. आजपासून भगवंताला फक्त एकच मागा, शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाव माझ्या मुखामध्ये कसे येईल आणि हा जो माझा श्वास तुझ्या चिंतनात कसा जाईल, रात्रंदिवस माझ्या तुझ्या हातनं माझं चिंतन घडो, हेच फक्त भगवंताकडे मागायचंय. म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्व मायबापाच्या चरणी, सज्जनाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी पांडुरंग समर्पित करून सेवेला पूर्ण राम पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेत मी तो शावे, तो सोनी मज द्यावे पटाय डाणे, ते खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, तो धर्म सूर्य पाहो, जो जे वांचेल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनावरती भूमंडळी भेटुतया भूता, तला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे आलंचन, मार्थंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन येतील लोकी, भजी ज्वाली पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये, द्रष्टादश विजय हो आहोजी, येथ म्हणे विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णव